नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी तांदूळाची भाजी, तेही अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आणि कोणतेही मसाले न वापरता झटपट तयार होणारी ही भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी या ठिकाणी तांदूळाची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे. ही भाजी आपल्याला 2-3 वेळेस मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. मी या ठिकाणी भाजी धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला भाजी उकडून घ्यायची आहे. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण धुवून घेतलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून घेऊया. ही भाजी जी आहे ती आपल्याला थोडीशी उकडून घ्यायची आहे, जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही. मी या ठिकाणी आता भाजी टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून झाल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही पाणी टाकायचं नाही, भाजी भिजेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिट आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. 2-3 मिनिटानंतर ही भाजी जी आहे ती छान अशी शिजली जाते. आता आपली भाजी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून आपल्याला साधारण आणखी 2-3 मिनिट ही भाजी त्यामध्येच पाण्यामध्येच ठेवून द्यायची आहे आणि 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी भाजी काढून घेत आहे. आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आपल्याला त्यातले पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला पूर्ण भाजीतील पाणी जे आहे ते पिळून काढून घ्यायचं आहे. कारण ही भाजी आपल्याला सुक्की बनवायची आहे, त्यामुळे थोडंही पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. मी अशा पद्धतीने आता सर्व भाजीतील पाणी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणि भाजी जी आहे ती आपल्याला अशी पद्धतीने मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकून घेऊया आणि त्याचबरोबर आता त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ जे आहे ते कमीच टाकायचं आहे. लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता. आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स केल्याच्या नंतर आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल जास्त टाकायचं नाही. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे जे आहे ते व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत. जिरे व्यवस्थित असे तडतडले की लगेच आपण त्यामध्ये तांदूळाची भाजी टाकून घेऊया आणि भाजी जी आहे ते व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला तेलामध्ये साधारण 3 ते 4 मिनिट भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये. कुठलेही मसाले किंवा ग्रेव्ही न वापरता अतिशय झटपट तयार होणारी ही तांदूळाची भाजी आज आपण पाहिलेली आहे. आता आपण त्यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 3 चमचे मी या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. तेही आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट परतून झाल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली एकदम परफेक्ट अशी तांदूळाची भाजी या ठिकाणी तयार होते. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट अशी आपली तांदूळाची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही भाजी विशेषतः हिवाळ्यामध्ये बनवली जाते आणि ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायलाही अतिशय खमंग आणि चवदार अशी लागते. ही तांदूळाची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.